कोणतरी ठोकून गेलं वाटतं भाई. लय बेकार लागले. गाडी आहे यार, काही किटअप झाले, गेअरअप झालेत भाई. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या न्यू मोटो व्लॉग मध्ये. आता तुम्ही सगळे विचार करत असाल, जे माझ्या आधीचे सबस्क्रायबर्स आहेत ते सगळे, की हा नेहमी ट्रेकिंगला जाण्याचे ब्लॉग बनवतो आणि आज सुरुवात पहिलीच मोटो ब्लॉग पासून कशी काय. तर आता मी चाललोय माझ्या गावाला, कोकणात. पुणे ते गुहागर असा सफर सोलो राईड करत चाललोय. आणि तर बघूया, पहिल्यांदा नाहीये असा, अजून एकदा गेलेलो, पण आता अशी शूटिंग ब्लॉगिंग करत पहिल्यांदाच चाललोय. आणि मी आता जी शूटिंग करतोय ती ॲक्शन 6 मध्ये करतोय. तर तुम्हाला त्याचं फुटेज कसं येतंय, क्लॅरिटी कशी वाटते ती मला सांगा. आणि आता मी थोडा अँगल वगैरे चेक केलाय माझ्या पद्धतीने, मला बरोबर वाटतंय. आणि आता सकाळी 6:30 वाजलेत. 6:30 पर्यंत आपण निघालोय. आणि आता आपण जाण्याचा रूट आहे तामिनी घाटातून माणगाव थ्रू जाणार आहे आता गावाला, गुहागर मध्ये. तर आता बघूया, 300 किलोमीटर काहीतरी रस्ता आहे माझ्या घरापासून, पुण्यापासून. तर बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला. आरामात जायचंय, काय घाई गडबड नाहीये, काय नाही, एकदम स्लोली जाऊया. आता सनराइज होतोय चांगला, पण आपल्या बॅकनी सनराइज होतोय यार. त्यामुळे आता कॅमेऱ्यामध्ये शूट कसंच करणार. आता आपण इथून जाऊन, हे बघा इकडे मागे सनराइज होतोय. आता आपण जाऊया, हायवेला लागूया. पहिल्यांदाच करतोय असं मोठं ब्लॉग. आता काय बोलायचं असं, काय बडबड करायची अशी काय माहित नाही भाई. आता कसा एक्सपिरियन्स येतोय ते पण बघूया. आणि आज संडे, त्यामुळे तामिनी घाटामध्ये भाई फुल रायडर्स लोक येणार असतील ना, मला असं वाटतंय. कारण दर संडेला येतातच, आपण बघतोच की जेव्हा जेव्हा मी ट्रेकिंगला जातो तिकडून, तर रायडर लोक असतात आपल्यासोबत. हे बघा सनराइज दिसतोय का तुम्हाला भाई? सनराइज काय दिसतंय भाई, एक नंबर एक नंबर भाई, एक नंबर. हा 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 हा, दिवसाची सुरुवात तर चांगली झाली आहे, ब्लॉगची सुरुवात पण चांगली झाली आहे, सनराइज झालाय, एक नंबर. आई रस्ते नुसते रस्ते. आता आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचंय, म्हणजे आपण जाऊया कुठे, भुगाव साईडला. आता हा समोरचा रस्ता जातो बावधन पाषाण, आणि इकडून आहे मुंबई पुणे हायवे. आणि इकडून आपण, हे बघा इथं सगळे रायडर्स लोक थांबलेच आहे भाई, थांबलेच आहे. आणि तामिनी घाटात मजा येणार आहे आज, जर टायमिंगला पोहोचलो ना आपण, मजा येणार आहे भाई. आल्या आल्या बोगदा, हे बघा इकडे रायडर्स लोक आहेत भाई. चलो लेट्स गो. अरे विचार चालू आहे यार, एक ऍडव्हेंचर बाईक घ्यायचा. आताच घेतली यार ही आपली ब्राउनी, आणि लगेच परत ही ऍडव्हेंचर बाईक आहे. पप्पा बोलतील हा काय नाही, मी बसलोय खर्च करायला, तू घेत राहा, काय पाहिजे तुला ते. सगळं सगळं घेऊन दिलंय पप्पानी, काय पाहिजे ते. गाडी घेऊन दिली, ऍक्शन 6 प्रो पाहिजे होता, ऍक्शन 6 घेऊन दिला. ऍक्शन 5 पाहिजे होता खरं तर, पण तेव्हा अवेलेबल नव्हता, आणि तिथे ऍक्शन 6 अवेलेबल होता. पप्पा बोलले की चांगलं आहे, घेऊन टाक. भाई पप्पाने ऍक्शन 6 घेऊन दिला, प्रत्येक गोष्ट घेऊन दिली आहे. अजून काय पाहिजे आई, सगळं सगळं पप्पाने घेऊन दिलेलं आहे. हळूहळू आता जॉब वगैरे लागूया आपण पण, आणि मग आता पप्पांची स्वप्न पूर्ण करूया. आता त्यांनी आपली स्वप्न पूर्ण केली आहेत सगळी, आता पप्पांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. तर चला, तर नाश्त्यासाठी थांबूया आपल्या नेहमीच्या स्पॉट वरती. इथे रायडर लोकांचा मीटअपच असतो, दिलखुश वडेवाले. बघा बघ, ही ट्रायम्फ आली भाई, ही ट्रायम्फ. आई ये भाई, असं गिअर झालं पाहिजे यार, काय मजाच येईल भाई, काय मजाच येईल, एक नंबर मजा येईल भाई. आइये, अरे भेंडी, भेंडी बाईक शेत काय आहेत भाई, तिकडे निंजा लागली आहे आईच्या गावात.
भाई लाईनअप बघा एक 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 काय गाडी आहे यार, काय किटअप झाले, गेअरअप झालेत भाई. हीच तर मजा येते भाई, हीच तर मजा आहे. काय दिसतात सगळे भाई लोक. तुम्ही लाईनअप बघितला, लाईनअप भाई एक एक काय बाईक्स होत्या यार, काय बाईक्स होत्या. आणि सगळे रायडर भाई जे गेअरअप झाले होते ना, एक नंबर दिसत होते भाई. लिटरली असं ड्रीम आहे भाई प्रत्येक रायडरचे की असं एखादी भाई स्पोर्ट्स बाईक असावी आणि असं फुल गेअरअप करून एखाद्या राईडला जावं भाई. नाद नाद. तिथे पोहे खात बसलेलो आणि सगळे त्यांचं असं बघत होतं भाई. एवढा एक 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 गाडी येत होती, एक 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 बाईक येत होती भाई. लिटरली ZX10R आली, अप्रिलिया 457 आली, परत डायटोना आली भाई. नाद नाद यार जी. आणि ते यार पुढे निघून गेले रे, मी तोपर्यंत पोहे खात होतो. आता होपफुली जरा पुढे ते भेटावे असं मला वाटतंय, कारण जर त्यांनी जरा अशी मला साईडून फ्लायवाईज गेले तर जरा नेक्स्ट लेवल फिलिंग येणार नाही का पहिल्याच मोठो ब्लॉग मध्ये. एक नंबर. चला चला बघूया आता किती पुढे गेले. ते खूपच पुढे गेले असतील, आपण आरामात जाऊया. भेटले तर भेटले, नाही तर नाही. भेटतीलच म्हणा, कारण थांबतीलच थोडे कुठे ना कुठे. तो बघूया. आणि आज रविवार आहे म्हटल्यावर ते भाई सगळे रायडर्स तामिनी घाट सोडतच नाहीत भाई, सगळे निघाले. आणि मी दिवस पण एवढा भारी निवडलाय गावाला जायचा. एक नंबर आहे. तामिनी घाट चालू झालाय मित्रांनो अशा तऱ्हेने. आणि रायडर्स लोक परत मला दिसायला लागले आहेत. आणि आता रायडर्स लोक परत रिटर्न चाललेत भाई. एवढ्या सकाळ सकाळी कसे आले होते एवढ्या सकाळ सकाळी? काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे. थोडा तुम्हाला अलग POV शॉट्स द्यायची तयारी करू. त्या तामिनी घाटात जरा POV शॉट्स कसे घेतात. आले काय करते काय डॉगेश भाई. चल जाऊ दे, काय माहिती गेला बिचाराचा एक पाय. रोड आहेत भाई, काय रोड आहेत यार तामिनी घाटाचे. एक नंबर भाई. गाडी चालवायला एवढी मजा येते ना, नॉन स्टॉप गाडी चालवते भाई. एवढी भारी फिलिंग येते ना. बेस्ट आहे भाई तामिनी घाट.
माकडं माकडं काय भाई आपले पूर्वज. अरे मागे पण होते पण तिथं मी गाडी थांबवली नाही कारण तिथे खूप होते लिटरली छोटी पिल्ल होते. अरे काय भाई कुठे रस्त्यात गाडी थांबवतोय ही लोक भाई लय डेंजर आहे. तुम्हाला मी आता नाही तामिनी घाटातलं सगळ्यात खतरनाक मानलं जाणार टर्न दाखवतो हा बघा हा. भाई इथनं लिटरली गाडी येतात आणि लिटरली अशी इथनं खाली जातात भाई. एवढा डेंजर टर्न आहे हा. त्यामुळे इथं कधी पण मी तर खूप वेळा आलोय मी तरी खूप हळू चालवतो भाई तिथनं गाडी. मला भीती वाटते त्या टर्नची कारण लिटरली असं पूर्ण लीन होऊन तुम्हाला यायचं असतं आणि जर थोडं तरी तुमचं जजमेंट चुकलं ना भाई डायरेक्ट खाली खाईमध्ये. त्यामुळे तो टर्न खूपच डेंजर आहे तामिनी मधला. आणि आता लीन पॉईंट आले भाई लीन पॉईंट एक नंबर लीन पॉईंट आले पण मला लीन करता येत नाही यार. जेवढी जमते तेवढीच करतो जास्त हवाबाजी नाही करणार भाई कशालाच हवाबाजी करून. हा आरामात आरामात लीन करायची थोडीशी जेवढी जमते तेवढी आणि पुढे जायचं. हे बघा एवढी म्हणजे भाई काय आहे इथे स्पोर्ट्स बाईक म्हणजे विचार करा भाई तुम्ही असे झोपत आहे बघा स्पोर्ट्स बाईक ट्राय आहे. अरे ही आहे भाई नाव जाऊ दे माझी ती विसरण्याची शक्ती लिटरली खूप जास्त आहे. ग्राउंड एवढे भारी भारी क्रॅकर्स फोडती ना नेक्स्ट लेवल आहे ऐकायला नसतं आले नुसतं याच्यात आता आय थिंक सो नसेल येत आवाज तुम्हाला पण लिटरली एक नंबर आहे. कॅमेरा वगैरे ठेवून काही लोक फुल शूटिंग चालू आहे. आता तामिनी घाट संपत असेल थोड्या वेळाला मानवावं लागेल. चालेल चला पटकन. आता आपला तामिनी घाट संपला. हे सगळे हॉटेल्स आले की समजून जायचं भाई तामिनी घाट संपला. आता इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचंय आणि मग तिकडून मानगावला जाऊया. लेट्स गो चलो अभी जाते हैं मानगाव. काहीतरी लफडा झालाय ऍक्सिडेंट झालाय वाटतं मे बी. हे बघा काहीतरी झालंय भाई लय जोरात पडलेत. कोणतरी ठोकून गेलं वाटतं भाई लय बेकार लागलंय भाई. म्हणून म्हणतो गाडी सावकाश आरामात चालवा भाई काळजी घेऊन चालवा काळजी घेऊन नाहीतर ऍक्सिडेंट होतात भाई. चला अशा तऱ्हेने आपण मानगाव मध्ये आलेलो आहोत आणि मानगाव मध्ये आल्या आल्या भाई गर्दी चालू ट्रॅफिक चालू भाई काय मध्येच गाडी लावून थांबलाय जहागीरदारासारखं. मानगाव मध्ये आल्यावरती भाई ट्रॅफिक लागलं नाही असं कधी झालंय का. आता ना आपण जरा कुठेतरी थांबूया ज्यूस पिऊया. मला उसाचा रस प्यायचा तो पिऊया पप्पांना कॉल करूया आणि मग पुढे जाऊया. भाई आता हायवेला लागलोय पण हा हायवे थोडा खड्ड्यांनी भरलेला हायवे. नुसतं असं ठकठक खालीवर 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 असं स्मूथ जाताच येत नाही. आता हायवेला लागलं म्हटलं जरा पटकन आपलं काय म्हणतात डेस्टिनेशनवरती आपण पोहोचूया थोडं लवकर आपलं रस्ता कारण थोडी स्पीड चांगली पकडता येते आणि हायवेला सगळे गाडी पळवत असतात कोण थांबत नाही काही नाही आरामात सरळ 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 जायचं की ना चला पटकन झालं. हा मे बी मला एका लग्नाला जायचं गावात लग्न आहे आमच्या भाऊकीचं आहे का दादाचं म्हणजे आमचं कुठे चिपळूणच्या इथे रामपूरच्या इथे. पप्पा बोलले जाता येत किती 12 12:30 वाजता जा ना काय बोलतो भाई तुमच्या मनात जर जाता येणार असेल तर जा कारण मम्मी वगैरे पण गेले पुढं. मम्मी तर आमची किती 22 तारखेला गेली गावात आणि आता चालू रविवारी 26 तारखेला आणि पप्पा येणार 30-31 तारखेला. सगळे गेलेत बसनी आणि गरीब की मस्ती तो देखो आपल्याला जायचंय कशाने आपल्या ब्राउनीवरती बाईक राईड करत जायचंय. सुखाने गेलो असतो बसनी पण नाही मजा कशा येते बाईक राईड वरती. चलो भाई चलते. गाईज बेस्ट रायडिंग पोझिशन बघा पाय दुखायला लागले थोडे खाली ठेवून त्यामुळे चिल मध्ये चाललोय. मागे टेकलोय एकदम बॅगला आणि पाय थोडे पुढे ठेवले म्हणजे थोडेसे सरळ झाल्यासारखे होती आणि आरामात चालत आहे भाई. तिथे गांधार पाल लेणी आहे किती भारी आहेत ना.
इथून कुठून जरी रस्ता आहे मेली त्याला वरती जायला. मस्त आहे भाई लेण्या. हा हा काय भारी. नाईस नाईस. बोगदा आलाय भाई, पहिला बोगदा. लेट्स गो. हा हा काय वाटतंय काय वाटतंय. 1000 लाईक्स चालू करतो भाई. थांबा, ब्लॅक फिल्मिंगचा ग्लास वरती काही दिसत नाही. ब्लॅक लाईट झालेलं सगळं. आरामात चालेल. काय नाही भाई, काय बोगदा यार, एक नंबर खरंच. हा हायवे तो बांधला ना भाई, टॉप लेवल टॉप लेवल. काय बोगदा बांधलाय ना, कसं बांधलं असेल फोडून फोडून फोडून. ये भारी आहे हा. इमर्जन्सी लाईट चालू करतो भाई, हवा. अरे भारी वाटतं, एक नंबर. मजा तर येते भाई पहिल्या मोठ्या ब्लॉग मध्ये. राईडची फिलिंग येते भाई, एक नंबर फिलिंग येते. जसं थकवा वगैरे काही जाणवत नाहीये. पाठ दुखते, हे दुखते, दुखते काय नाही. थोडेसे पाठ दुखले होते ते मी पाय वरती ठेवले त्या पोस्टर मध्ये आणि माझा चिल आहे. असा आपला बोगदा. तुम्हाला असं होतं का, आपण बोगद्यात असतो आणि एकदम काळा काळा असतो राईट, आणि जेव्हा तुम्ही असं बोगद्याच्या बाहेर असं थोडं डोळ्यासमोर असे अंधेरी आल्यासारखे होते, त्याचं लगेच प्रकाश येतो ना काळा प्रकाशामध्ये. त्याचं तुम्हाला पण होतं का माहित नाही, मला तरी होतं. कमेंट मध्ये सांगा जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल. तुम्हाला हा ब्लॉग आवडत असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच यापुढे आता अजून नवीन नवीन मोठे ब्लॉग येत राहतील. नवीन नवीन जागी आपण एक्सप्लोर करायला जात राहू. असे मोठे ब्लॉग्स बनवूयात नक्कीच. चला लेट्स गो. जरा थोडा वेळ स्टॉप घेतला इथे. 60-70 किलोमीटर काहीतरी झाले. आता थोडा वेळ थांबलो आहे. आता पाणी वगैरे पितो, तहान लागली होती. आणि थोडा वेळ जरा ब्राउनीला पण थोडासा काय बोलतात त्याला थंड होईल. खूप गरम झाले असेल. कूलिंग चालूच असतं तिथं पण तरी पण थोडंसं थांबूया. आणि ते जरा पाणी वगैरे पितो. मला एक तर जर ज्यूस प्यायचा तर ज्यूस नाही भेटणार मला. जाऊ दे, काही विषय नाही. मजा येते राईडला. रोड एक नंबर आहे. जाऊया आपण पुढे, पाणी पितो, निघूया. चला. मी ना आता काहीच एक थांबलेलं ना, तिथे थोडी व्हिडिओ बघितल्या, शूट्स बघितले जे घेतले ते. तर आहे ना, आपण जेव्हा बघा इथे कॅमेरा लावला तेव्हा मी अल्ट्रा वाईडचं फक्त वाईडवर ठेवलेलं. त्यामुळे काय झालं, वाईड अँगल मध्ये थोडे हे मिरर्स कमी येत आहेत आणि थोडं पीओव्ही वगैरे सगळं थोडं थोडं कमी येत आहे. आता एवढं शूट केलंय कधीपासून, कुठे होतो आपण भाई, कुठे होतो, तामिनी होतो. हा, तामिनी पासून जे शूट केलंय ते फक्त वाईड मध्ये झालंय. त्यामुळे तुम्हाला फोकस थोडासा कमी दिसत असेल. आणि आता अल्ट्रा वाईड मध्ये मी परत कन्वर्ट केले ते, आणि आता तुम्हाला नीट बरोबर दिसत असेल. कारण अल्ट्रा वाईड मध्ये फुटेज बरोबर येतो, वाईड मध्ये थोडासा झूम होतो. आणि अशा तऱ्हेने परशुराम घाट सुरू झालाय. आता इथून कितीतरी थोड्याच अंतरावरती परशुराम मंदिर पण आहे. मी कधी गेलो नाहीये चिपळूणला राहून, पण आता बघूया, कधीतरी येऊया इथे परशुराम मंदिर खास बघण्यासाठी नक्की. आता जवळपास 10-1 किलोमीटर राहायला असेल चिपळूण. आता परशुराम घाट चालू आहे आणि परशुराम घाट संपला की लगेच चिपळूण. हे बघा, इथे तुम्हाला डायव्हर्जन दिले बघा. परशुराम मंदिर 0.5 किलोमीटर, म्हणजे इथेच आहे जवळपास. इथून वरती आहे परशुराम मंदिर. आपल्याला इथून जायचं, मला वाटलं इथे जवळ असेल, इथून वरती असेल रोड परशुराम मंदिर. जाऊया यार कधीतरी, खूप छान आहे मंदिर असं म्हणतात. जाऊया कधीतरी, बघून येऊया नक्की, फॅमिली सोबत जाऊया. आणि ती नदी, चिपळूणची नदी, ज्याच्यात मगर सापडतात भाई, ती नदी. आता इथे एकेरी वाहतूक आहे, कारण तिकडच्या रोडचं काम चालू आहे. किती वर्ष भाई हे रोडचं काम चालू आहे काय माहिती. आपण चिपळूण मध्ये आलोय आणि चिपळूणच्या ब्रिज वरती आता उभं आहे. आणि इथून मला 2 मगर दिसत आहेत. हे बघा, झूम करून दाखवते बघा. इथे एक आहे आणि इथल्या या दगडावर एक आहे. झूम करून एवढी नीट क्लिअर दिसत नाहीये, पण भाई
चिपळूण मध्ये आलोय आणि मगर नाही बघितलं, असं कधी होईल का? काही खतरनाक आहे भाई, 2 मगर दिसतात, 2 अजून इथे खाली कुठे आहे का बघतोय. चिपळूण मध्ये आल्या आल्या मगरींचं दर्शन झालंय अशा तऱ्हेने मस्त पैकी. 2 मगर एकदम असं झूम करून नीट दिसत नव्हतं, तुम्हाला दाखवता नाही आलं यार नीट. बट भाई 2 होत्या, 2 छोट्याच होत्या, पण मगर मगर आहे भाई, छोटी असू दे मोठी असू दे. चिपळूण मध्ये आलं नाही की लगेच मगर भाई. लिटरल ती नदी मला माहिती आहे, त्या नदीच्या इथे मगर भेटतात. त्या नदीचं नाव मला नाही लक्षात, तिथेच असतात मगर. मी दरवेळी चेक करतो इथनं कधी आलो की, मला कधीच नाही दिसत भाई. पण आज पहिल्यांदा मगर दिसलाय तिथे चिपळूण मध्ये. ही आमची मम्मी. इथं लग्न होता, आता चाललो आता मी. दिसतेस का? चला, ही खूप गरम होत आहे एक तर निघूया. निघतो हा, तर या मग. चला मित्रांनो, भाई नदी बघा, नदी. मी नदीसाठी तुम्हाला परत व्हिडिओ चालू केलाय, व्लॉग चालू केलाय. भाई किती जवळ आहे नदी इथून, किती जवळ. किती जवळ आहे भाई नदी. भाई लग्न झालं, लागलं फायनली. आता मी जातो बाबा घरी. भाई एवढं गरम होत आहे ना इथे. एक तर काय आहे, यांची वाडी एकदम अशी डोंगराच्या वरती आहे, त्यामुळे लिटरली एवढं गरम होत आहे ना, मला लय कंटाळा आला. जेवलो पण नाही मी, लय 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 बेकार कंटाळा आला मला. आता क्रिकेट खेळतात भाई, क्रिकेट खेळतात म्हणून थांबवली गाडी आणि शूट काढतात. ये भाई मजा आहे रे, मजा. गावाला जाऊन आपण पण क्रिकेट खेळायचं भाई. लवकर लवकर चला. जस्ट पेट्रोल भरलं, आणि पेट्रोल म्हणजे खूप कमी भरलं, म्हणजे फुलच करायला लावलं. आणि काल मी 750चं पेट्रोल भरलेलं, आणि म्हणजे टाकी फुल केलेली त्याच्यात. आधी माझं थोडंसं पेट्रोल होतं आणि 750चं पेट्रोल फुल केलं मी. आणि आता परत जे पेट्रोल भरलं ते 760 रुपयाचं भरलं. म्हणजे भाई मला ब्राउनीनी मायलेज एक नंबर दिलाय तसं बघायला गेलं तर. आता 240 किलोमीटर झाले. 760 रुपयामध्ये 240 किलोमीटर. मी जेव्हा 700चं पेट्रोल भरायचो तेव्हा भाई 150 किलोमीटर जायची फक्त सिटीमध्ये. चला इथे जरा खाऊया आता, हॉटेल इंदिरा गांधीमध्ये. बाई खूप दमले, आता जरा शांतपणे जेवतो इथे आणि मग घरी जातो, कारण खूप भूक लागली. सकाळी फक्त ते पोहे खाल्ले होते, ते पण अर्धवटच खाल्लेले. त्या बाईक्स बघायच्या नादामध्ये अर्धवट पोहे खाऊन तसंच निघून गेलेलं. आता जरा जेवतो, थाळी मागवली आहे, थाळी खातो आणि मग घरी जातो. खूप खूप बेकार असलं, चिडचिड होते ना आता. भूक लागली, पटकन जेवून जाऊया. चला भाई, आता घरी जाऊया. मस्त जेवलो आणि आता जरा बरं वाटतंय जेवल्यानंतर, पोटभर. आता पटकन घरी जाऊया. भाई या लाल डब्यावाल्याने का मध्येच लावले. चला तिथून घ्यायचा लेफ्ट आणि डायरेक्ट शेवटची वाडी, सालकाची वाडी. बाबरे, सालकाची वाडी. चला गावाच्या जवळ जात चाललोय ना, तशी भारी फिलिंग येते ना मनात, एक नंबर फिलिंग. पण अशी आम्ही कोकणकर भाई दरवर्षी म्हणजे खूप आतुरतेने अशी गावाला जायची,
इच्छा असते सगळ्यांची बघूया. मोजून आम्ही किती वेळा जातो बघा. गणपतीत, शिमग्याला, मे महिन्यात का तो वाडी पूजा असतात, लग्न असतात खूप सारी वाडीमध्ये. आणि कधी जातो, आणि कधी जेव्हा वाटेल तेव्हा सुट्टी भेटली की चला गावाला. आता तुम्हाला माझ्या मामाचं गाव मामाचं गाव रस्त्यात आमच्या वाडीपासून अर्ध्या तासाच्या अंतरावरती, म्हणजे पहिलं मामाचं गाव येतं मग आमचं. हे बघा, ही मामाची वाडी, मामाचं गाव. ते व्हाईटवालं घर दिसतंय, ते व्हाईटवालं घर आई होती वाटतं बाहेर. एक मिनिट थांबा, गाडी मागं नाही येत. असं टर्न घ्यायला लागतं. आई होती वाटतं, आई असेल तर जाऊया बघूया. आई आईच आहे. आई भेटली. चला. आई भेटल्या तर तुम्हाला मामाच होत नव्हता तो घरी. कंटाळा आला. चला, नाही नको आता, नाही नको आता, येतो परत. हा चल, हा हो चला गाईज. पप्पा 1 तारखेला येतील. हा हो, आई बाबांना पण भेटला. हा हे मम्मीचे आई बाबा. चला आता निघूया इथून. बाबरे गावची शाळा. अण्णा, ही बाबरे गावची शाळा आमची. आई चला, फायनली घर आलं. आई इतनी खुशी. जरा आरामात जातो इथे. जरा वाळू सांडली नाही तर माझा टायर स्लिप झाला तर वाट लागेल. एवढं चांगलं आलोय शेवटपर्यंत, जरा नीट जातो. आता इथं जे घर आहे ना आमचं, ते आमचं शेतातलं घर आहे. शेतावरती लक्ष ठेवण्यासाठी बांधलेलं. इथं आजी आजोबा राहतात आणि आमच्या एक वाडीत पण घर आहे दुसरं. हे आहे ते आमचं शेतातलं घर. आई तर बाहेरच बसली आहे. चला जाऊया आणि भेटूया आईला. गाडी लावतो इथे. माझी वाट बघत होता. हाय काय ओळख आहे काय तुला? हाय काय ह्याला ओळख आहे काय? हाय काय? हाय आता काय माहिती. मी जाऊन आलो लग्नाला जाऊन आलो मी. लग्नाला जाऊन आलो. बाबा निघाले होते, आले नाही अजून. निघाले होते माझ्या आधी. काय माहिती, बोलले ती कलबाटची काकीस ती बोलली चला, गेले मग तिच्या सोबत. पप्पा 1 तारखेला येतील. अरे भाई, फायनली पोचलोय गावाला. आणि हा बघा. अरे स्वागत तो कर हमारा, स्वागत तो कर. आल्या स्वागत तो कर. चला जाऊया, जरा आईला भेटूया आणि मग खालच्या घरात जाऊया. काळू आमचा परत मला सोडायला आलाय. आता थोड्या वेळ आराम केला भाई इथे वरच्या घरात, आणि आता परत जातो आता खाली. अजून मम्मी काय आमची लग्नावरून आली नाही, तिच्यासाठी थांबलेलो, तर तिला उशीर होईल असं वाटतंय. तोपर्यंत तुम्हाला मी आंबे दाखवू काय?
आंबे आंबे एवढा इथं पण आलेत, लय कमी आलेत पण यावर्षी आंबे खूपच कमी आलेत. चला जाऊया खाली आणि तुम्हाला दाखवतो मी आमचं खालचं घर. ही आली आमची सालकाची वाडी. बाबरे सालकाची वाडी. संध्याकाळ होत आली आता आणि आपण चाललो आहोत घरी फायनली आता परत. मम्मी आणि ते कधी येतील काय माहिती आता. तोपर्यंत जाऊया घरी. कंटाळा आलाय, झोपायला लागली आता. झोप नाही झाली रात्रभर, तर जाऊन झोपतो. आंबे वगैरे भाई एवढे आले नाही त्या. काजू आलेत, काजू काढून आणल्यात. मगाशी बघितला मी वरती, वरच्या घरात ठेवलेल्या. आंबे नाहीयेत एवढे यार यावर्षी. चुकीच्या वेळी झालं. हे आलो आपण आपल्या घरी. लग्न घर कसं दिसते बघा, लग्न घर. भाई 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 भाई, अशीच लावू काय? ओ जिजा, हो अंजली ताई. ही बघा ही आमची जिजा. चला मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पहिल्यांदाच मोठा व्लॉग केला होता, तर कसा वाटला ते मला कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता अजून असेच मोठे व्लॉग येत राहतील, कारण आपल्याकडे आता ॲक्शन 6 आलेला आहे. त्यामुळे अजून नवीन नवीन कंटेंट आपण चालू करूया. तुम्ही सजेस्ट करा हवं तर मला की काय बनवावं म्हणून. आता जरा आराम करतो आणि हा व्लॉग इथेच संपवतो. धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका.